नमस्कार. राणीज होममेड डिश चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण शेवची भाजी कशी बनवायची ती बघणार आहे. सुरुवातीला आपण साहित्य बघूया. बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते. 2 मोठे चमचे सुक्क खोबरं, 3 ते 4 लवंग आणि 2 ते 3 मिऱ्या घेतलेल्या आहे इथे मी. दालचिनीचा तुकडा 1 ते 2, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले, 1 मध्यम आकाराच्या टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, 1 चमचा खसखस, 2 मसाला वेलची, अर्धा चमचा हळद, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा मोहरी, 1 चमचा लाल तिखट काश्मीरी मिरची पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, 2 वाट्या लाल कलरची जाडसर अशी ही शेव घ्यायची आहे. तर आता आपण शेवची भाजी बनवायला सुरुवात करूया. त्यानंतर इथे कढई गरम करायला ठेवायची. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा खसखस आपण घेतलेली आहे ती भाजून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे ही खसखस भाजून घ्यायची आणि त्यानंतर ती काढून घ्यायची आपल्याला. त्यानंतर जे खडे मसाले आहेत ते पण आपल्याला भाजून घ्यायचे. तर इथे मसाला वेलची, त्याचबरोबर दालचिनीचा तुकडा, लवंग, मिरी हे पण आपल्याला 1 मिनिटभर कढईमध्ये भाजून घ्यायचे आणि त्यानंतर हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये. त्यानंतर 2 मोठे चमचे खोबरं घ्यायचं आहे. तर इथे हे सुक्क खोबरं किसून घ्यायचं किंवा खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आणि ते चांगलं असं ब्राऊन कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि त्यानंतर ते काढून घ्यायचं आपल्याला. तर इथे हे सर्व खडे मसाले आपले भाजून झालेले आहेत आणि आता हे मसाले मिक्सरमधून पाणी न घालता चांगले बारीक वाटून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी बारीक होत नसेल, गरज वाटली तरच थोडंसं पाणी ॲड करून वाटून घ्या, जास्त पाणी ॲड करू नका. त्यानंतर आपल्याला कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यानंतर आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे. 10 ते 12 ज्या लसणाच्या पाकळ्या होत्या त्या चांगल्या प्रकारे ठेचून अशा आपल्याला इथे घ्यायच्या आहे आणि मगच आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित प्रकारे त्या तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे लसूण. लसणाचा थोडा कलर बदलला की आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. तर इथे 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतलेले आहे. कांदा तुम्ही वाटून घेतला मिक्सरला तरीही चालेल किंवा खूप असा बारीक कट करून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला छान असा हा कांदा इथे फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घालून घ्यायची, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, जे खडे मसाले आपण भाजून घेतलेले तो मसाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मी पाणी न घालताच बारीक असा वाटून घेतलेला आहे, तो पण ॲड करून घ्यायचा आहे. साहित्य दाखवताना गरम मसाला दाखवायचा राहिलेला, तर इथे 1 मोठा चमचा गरम मसाला मी घालून घेतलेला आहे. सर्व मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा ते 1 मिनिटभर तेलामध्ये हे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे. आता इथे जी टोमॅटोची पेस्ट आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. व्यवस्थित प्रकारे हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही जी ग्रेव्ही तयार झालेली आहे ती ग्रेव्ही शिजवण्यासाठी आपल्याला 5 ते 7 मिनटं लागतील. अगदी तेल सुटेपर्यंत लो गॅसवरती आपल्याला हा मसाला शिजून घ्यायचा आहे किंवा ही ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे. ही ग्रेव्ही शिजत असताना अधूनमधून मिक्स करायची आहे म्हणजे ती खाली लागणार नाही आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनटामध्ये मी 2 ते 3 वेळेस अधूनमधून ही ग्रेव्ही हलवलेली आहे. अशा प्रकारे इथे तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही शिजून घेतलेली. इथे तुम्ही बघू शकता कढईने तेल सुटायला लागलेलं आहे. तर अशा प्रकारे आता ही ग्रेव्ही आपली शिजलेली आहे. आता आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहे. तर इथे पाणी मी गरम ॲड केलेलं आहे. तर गरम पाणी करून ॲड करायचं म्हणजे भाजीला छान अशी चव पण येते आणि तेलाचा एक तरंग राहतो. त्यासाठी आपल्याला मसाल्यांच्या भाज्यांमध्ये गरम पाणी ॲड करायचं. तर इथे मी 2 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला भाजी खूप घट्ट हवी असेल तर इथे कमी पाणी ॲड करायचं, परंतु शेव टाकल्यानंतर ती घट्ट होते त्यामुळे इथे मी थोडंसं
पातळ अशी ही भाजी ठेवणार आहे आणि त्यानंतर आपल्याला अजून थोडीशी भाजी शिजवून घ्यायची आहे, चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे। आता इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, तर 1 चमचा इतकं मी चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर वरनं थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरचा सुगंध छान असा या भाजीमध्ये उतरतो आणि पुन्हा नंतर आपल्याला थोडीशी सजवण्यासाठी कोथिंबीर घालायची, पण अगोदर पण थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची। आता या भाजीला 5 ते 6 मिनिटापर्यंत चांगली अशी उकळी येऊन द्यायची आहे मीडियम गॅसवरती। तर इथे 5 ते 6 मिनिटापर्यंत ही भाजी मीडियम गॅसवरती मी चांगली शिजवून घेतलेली आहे, छान अशी तिला उकळी पण आलेली आहे। तर इथे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, तर मीडियम अशी ही आपली भाजी बनून तयार झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये शेव ॲड करायची आहे, तर इथे शेव वरनं ॲड करायची आणि शेव ॲड केल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। शेव ॲड केल्या आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे। तर इथे दोन्ही वाट्या शेव मी इथे ॲड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला अर्धा लिंबू घेतलेला त्याचा रस घालून घ्यायचा आहे यावरती आणि थोडीशी सजवण्यासाठी कोथिंबीर। ही शेवची भाजी तुम्ही भाकरीसोबत किंवा पावासोबत किंवा ब्रेडसोबतही खाऊ शकता, खूप छान लागते। भाजी शिजल्यानंतर आणि शेव घातल्यानंतर ती बऱ्यापैकी घट्ट होते, इथे तुम्ही बघू शकता। तसेच असेच वेगवेगळ्या रेसिपीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद।